आम्ही स्थानिक लोक आहेत. आमच्या आता स्थानिक आमचे जुने वडलोपाटची जागा आहेत ते आता समजा असे पडीक रान असतात ना, ते पडीक रानाचे सगळी तिथं. मग आता आम्ही कसं गोडाऊन भाड्याने दिलं, ते काय पिकत नाही, शेती वगैरे होत नाही, त्यामुळे तिथं आम्ही ते भाड्याने देऊन असं चाललेलं आहे आमचा व्यवसाय. हां, त्याच्यावरती आमचं हे आता भरपूर आहे. कमीत कमी आम्ही आता सांगतो 10 वर्ष, त्याच्यापेक्षा जास्त वर्ष आलेले इथं आहे. आणि हे खूप मोठं मार्केट आहे. आता इथं कसं आहे, बरेच शेतकऱ्यांना पण याचा फायदा होतो. काय कुणाला लागले शेतीची अवजारं सगळी सामान इकडे भेटतात. काय उदाहरणार्थ काय गोटा बिटा बांधायचा असेल कुणाला, त्याचे पत्रे वॉल कंपाऊंड करायचं असेल शेतीला, तर इथं सगळं जाळी अँगल बिंगल सगळं या मार्केटला सगळं भेटतं. असं आहे मार्केट मोठं. अनधिकृत आहे का? अनधिकृत असेल. आमचं काय म्हणणं आहे, पालिकेने आम्हाला एक रूल द्यावा, या रूलनुसार तुम्ही बनवा, हे ठेवा, आम्ही ठेवायला त्या रूलनुसार आम्ही करून घ्यायला तयार आहे. आणि यांचं काय आहे, यांना स्मार्ट सिटी करायचं, त्याला आमचा विरोध नाही आहे. तुमचं जे येतं समजा रस्त्यात कुठं जाते काय जाते ते आम्हाला सांगा, आम्ही ते तुम्हाला मोकळं करून देऊ. म्हणजे परवानगी विना परवानात सगळं चालू? हो, आहे परवाना आहे, पण आम्ही टॅक्स वगैरे भरतो. काही याचे जे आहे आमचं शेड वगैरे आहेत ना, तिथं आम्ही टॅक्स भरत असतो. आता काय मागणी आहे? बरोबर. आणि थांबलं पाहिजे जरा 4-5 वर्ष जरी थांबवलं पाहिजे, जेव्हा स्मार्ट व्हायचं. तुम्हाला जर का काही रस्ता करायचा आहे, पालिकेला आमचा विरोध नाही स्मार्ट सिटी करण्याबद्दल. स्मार्ट सिटी पिंपरी चिंचवड आहे एक व्हावा, ते आमची सगळ्यांची इच्छा आहे. पण एक आम्हाला एक रूल करून दिला पाहिजे की यानुसार तुम्ही करा बाबा. त्यानुसार आम्ही सगळेजण त्या पद्धतीने बांधू. काय त्यानुसार पालिकेला टॅक्स पण जाईल, पालिका पण मोठी होईल, स्थानिकांचं पण ह्याच्यावर चाललेलं आहे. बऱ्याच जणांचा रोजगार इथं. आता हे बाहेरून भरपूर लोक आलेले इकडे, ते त्यांचा रोजगार असेल. भरपूर जणांची आता दुकान आहे किराणा मालाची वगैरे, ते आता हे सर्व हटल्यानंतर सगळ्यांच्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या आमच्यासारख्या स्थानिकांच्या खोल्या पण आहे, खोल्यांचं पण भाडं आहे. ते सर्व याच्यावरती उदारनिर्वाह चालू आहे म्हणजे सगळ्या स्थानिकांचा. तुमचं नाव सांगा. माझं नाव रवी जाधव. खुदळवाडी परिसरामध्ये जे विदाऊट परमिशन केलेले पत्राशेड आहेत, जिथं भंगार व्यावसायिक किंवा इतर व्यवसाय चालतात, त्या ठिकाणी आगीच्या घटना मागील काही कालावधीत मोठ्या प्रमाणात घडल्या. त्यामुळे तिथं अतिक्रमण जे इलिगल कन्स्ट्रक्शन आहे ते निर्मूलन करण्यासाठी नोटिसा देऊन कारवाई प्रस्तावित केलेली होती. 15 दिवसाची नोटीस दिलेली आहे त्यांना MRTP 53 आणि 55च्या. ज्याच्यामध्ये 15 दिवसामध्ये त्यांनी स्वतःहून त्यांचं बांधकाम जे इलिगल स्ट्रक्चर्स आहेत ते निष्कासित करणं आवश्यक आहे. साधारण किती नागरिक दुकानांना या संदर्भात नोटीस दिल्या? 4300 साधारण नोटिसा दिलेल्या आहेत आपण. आज अतिक्रमण काढण्यासाठी ज्यावेळेस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं पथक गेलं होतं, त्यावेळेस इथं नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये हे अतिक्रमण काढण्यास विरोध केल्याचं पाहायला मिळालं. काय एकंदरीत परिस्थिती आणि काय ठरलं तिथं नक्की त्या कारवाईमध्ये? अतिक्रमण कारवाईस नागरिकांनी विरोध केला. मुदत मिळावी ते काढण्यासाठी अशी त्यांची मागणी होती. आपण त्यांना 15 दिवसाची मुदत दिलेली होती, पण त्यामध्ये त्यांनी काढलेलं नाही आहे. आता परत एकदा त्यांच्याशी चर्चा करण्यात त्यानंतर निर्णय घेण्यात येईल. स्थगिती दिलेली नाही आहे, फक्त चर्चेसाठी आत्ता 3 वाजता त्यांच्याशी चर्चा करून पुढची कारवाई निर्धारित करण्यात येईल.